Good morning, guys, and welcome to Madhuri's Mad Life and happy Diwali to all of you. आज मी खूप खुश होते कारण आज मी निघाले होते आईच्या घरी. येस, एका ठिकाणी ब्रेक घेतला आणि मस्त पोट भरून ब्रेकफास्ट केला आणि देन नॉनस्टॉप आम्ही फायनली घरी पोहोचलो. गेल्या गेल्या चिमण्याने मस्त मला मिठी मारली. त्यानंतर अजून खूप सारे चिमणे तिथे होते छोटे छोटे. सगळ्यांना भेटलो आणि त्यानंतर मी माझ्या आईला मस्त मिठी मारली आणि त्यानंतर सगळ्यांनी आम्ही गरमागरम जेवण करून घेतलं. त्यानंतर मला एक्साइटमेंट होती सगळ्यांना गिफ्ट्स देण्याचं. येस, जे की मी दरवर्षी करते आणि सगळ्यांना गिफ्ट्स दिलं. त्यानंतर माझ्या आईलासुद्धा मी स्पेशल गिफ्ट आणलं होतं. तिलासुद्धा ते गिफ्ट खूप जास्त आवडलं. येस, कारण चॉईस माझी होती. त्यानंतर पल्लूला, दीदीला अँड जिजूंनासुद्धा गिफ्ट दिलं आणि येस, सागरला सरप्राईज होतं. त्याला वाटलं तर मी त्याला काहीच नाही घेतलं. त्यानंतर सगळे आपापल्या गिफ्ट्समध्ये खूप बिझी होते आणि हे चिमणे माझे व्लॉग्स बघून एन्जॉय करत होते. सो मलासुद्धा खूप भारी वाटलं. त्यानंतर फायनली मस्त चेंज करून आम्ही निघालो आमच्या स्पेशल प्लेसवरती. जसं की मी याआधी तुम्हाला बोललेच होते की आम्ही कझन्स एकत्र आल्यानंतर ह्या ठिकाणी येतो. येस, त्यानंतर आम्ही सगळे एकत्र जमलो आणि हा आहे तो स्पॉट, म्हणजेच हे प्लेस चित्री डॅम. आमचा बिल्डरसुद्धा तिथे होता. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी असे इनरसुद्धा पोहण्यासाठी घेतले होते. मस्त गप्पा केल्या, माहोल बनवला आणि उतरलो आम्ही पाण्यामध्ये पोहण्यासाठी. आणि त्यानंतर लिटरली इतका जोराचा पाऊस आला ना की ते पावसामध्ये पोहण्याची ना मजाच खूप वेगळी. म्हणजे लिटरली आम्ही जन्नत फील करत होतो. त्यानंतर नेचरने सुद्धा त्याचे रंग दाखवायला चालू केले. इतकं अमेझिंग असं प्रदर्शन चालू होतं. लिटरली असं वाटत होतं की आम्ही मेडिटेट करतो आहे आणि जन्नतमध्ये आहोत. त्यानंतर फायनली आम्ही रात्री निघालो रिटर्न जाण्यासाठी आणि थंडी वाजत होती. त्यामुळे आम्ही मध्ये एका ठिकाणी थांबून मस्त गरमागरम चहा घेतला, फ्रेश वाटलं. त्यानंतर आलो घरी आल्यानंतर चिमण्यांसोबत थोडे फटाके वाजवले, फुलबाजे फिरवले आणि ह्या सगळ्या चिमण्यांसोबत गप्पाटप्पा करत त्यांची मस्ती बघत आणि त्यांचे स्पेशली खेळ बघत आम्ही झोपून गेलो. सो गुड नाईट, बाय, टेक केअर.